ह्या अशा जे काय माद्या होत्यात, समजा हे माझ्याकडेच आहे, म्हणजे हे गुपगुपीत आहे, तिसऱ्या पिल्ल्यातलं आहे. पण ह्यांचं जे काय आपण लहानपणी करू किंवा ह्यांच्याबरोबर जे काय म्हणजे जे काय त्यांच्याबरोबर जे असतं लहानपणाचं त्यांचं जे काय बाळकडू असतं किंवा ज्या काय गोष्टी झाल्या पाहिजेत अशा जर केल्या तर ह्या अशा पद्धतीनं होतं. मग आपण सांगू शकतो ना की ह्यांचं पैसे एवढे येतात किंवा ह्यांचं पैसे त्या पद्धतीने येतील. पण जर ह्याची जर स्ट्रक्चर किंवा जर काय जे आहे बॉडी वगैरे जर बदलली तर मात्र पैशाचा थोडासा प्रॉब्लेम येतो आणि कमी पैसे येतात. पण असे जर मादी असेल तर चांगले पैसे येतात. नाही असं येत नाहीत पैसे. कटिंगला द्या, सांभाळायला द्या, काय विषय होत नाही. पण काय होतं की आपण त्या पद्धतीनं सांभाळलं पाहिजे आणि सांभाळलं तर त्यांचं पैसेही चांगले येतात. विषय नसतो पैशाचा, फक्त विषय कुठे येतो की तुम्ही नियोजन कसं करणार आहे किंवा माझं नियोजन कसं राहणार आहे ह्याच्यावरतीच विषय येतो ना. आणि जर काय ह्यांना चांगलं जर नियोजन केलं तर हे चांगलंच पैसे देणार आहेत आणि जर ह्यांचं काय नियोजन बिघडलं तर मग ते त्या पद्धतीनंच होणार आहे. अशा ह्या मेंढ्यांचं म्हणजे मेंढीपालन साधं सोपं आहे. फक्त मेंढीपालन काय आहे, मी करण त्या दिशेने चालणार आहे. मी जर त्याला ह्या नागमोडी रस्त्याने न्यायचं म्हटलं तर मी पुढे चालल्याशिवाय ते येणार नाही. तसंच हे ह्या मेंढरांचं मी जो चारा करेन ते खाणार आहेत. कारण हे बंदिस्त असल्यामुळे ह्याला बाहेरचं काही खाता येणार नाही ना. आणि त्या विषयामध्ये आपण काय करायचं हे आपल्यावरती असतं. आणि अशी जर पिल्लं होत असतील आणि 3 पिल्लामधली तर मग तुम्हाला काय त्यांचा विषयच येणार नाही. आणि ह्यांचा तर काही विषयच नसतो. म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव आला आहे, ह्यांचा काही विषयच येत नाही. मेंढीपालन करताना आपण जर काय म्हणजे ह्यातले प्राणी सांभाळायला देत असेल वगैरे वगैरे ह्या गोष्टी करत असेल तर सुरुवातीला म्हणजे जर एखादं माझ्याकडनं क्रॉस ब्रीड झालं असेल तर लोकांना सांगून दिलं पाहिजे, बाबा ही क्रॉस ब्रीड आहे, तुम्हाला म्हणजे देतानाच सांगितलं पाहिजे. नाहीतर काय होतं की आता ऑनलाईनचा जमाना आहे, सर्व काय लगेच समजतं काय झालं आणि कुठून झालं आणि कुणी केलं. तर ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा फिरून आपल्याकडे येतात. त्यापेक्षा देतानाच द्यायचं. बाबा समजा आता माझ्याकडे ह्या माद्या मोठ्या आहेत, ही मोठी एक आहे, ही एक मोठी आहे, बाबा माझ्या मोठ्या माद्या आहेत, मला जास्त पैसे पाहिजेत, 15,000-1,000 रुपये दिलं तर देईन, असं सांगून दिलं तर सर्वात उत्तम असतं. नाहीतर कसं होतं की मग आपण देताना क्रॉस देणार, नंतर त्याचा रिझल्ट 1-2 वर्षाने येणार, त्याच्यानंतर ते आपल्याला त्रास देणार. मग ह्या सगळ्या गोष्टी करण्यात काय फायदा नसतो ना. कारण 1-1.5 वर्ष तोपर्यंत त्यांनाही त्रास असतो, आपल्यालाही त्रास असतो, आपल्याला सर्व प्रॉब्लेम झेलायचा असतो. मग त्याच्यापेक्षा हे असं देताना जर एकदा कन्फर्म केलं बाबा नाही हे असं नवं असं आहे तर आपण नंतर हक्काने सांगता येतं आपल्याला की बाबा ही मी मादी दिलेली आणि तिचा हा रिझल्ट आहे. अशा पद्धतीनं मग ते सर्व दाखवता येतं सर्वांना. आणि त्या पद्धतीनं जर केलं तरच मेंढीपालनात म्हणजे आत्ताचं ऑनलाईनचं जग आहे, इथं जरी मी काय केलं तरी माझ्या थ्रू कुणाकडनं नाही कुणाकडं पर्यंत इथपर्यंत जाणार की मी आधी ॲग्रोमधनं मादी आणली आणि तिचं असं हे व्हायला लागलं. तर ह्या गोष्टी होऊ नयेत तर देतानाच तुम्ही त्या पद्धतीनं काळजी घेतली ना तर भविष्यात हां कटिंगला देत असाल तर काही विषयच नाही, मग तुम्ही कशाही पद्धतीनं द्या आणि काही द्या, काय त्याला होत नसतं. पण देताना समजा आता हे माझ्याकडे माडग्याला 2 माद्या येतं इथं आणि त्या माद्या जर मी त्यांची पिल्लं जर कोणाला दिलीत, आता हे माडग्यालाच आहे बघा, हे जे आहे ना हे माडग्याची मादी, समजा हिची पहिल्याच वेताची मादी एखाद्याला दिली आणि त्याच्याकडे मग प्रॉब्लेम व्हायला लागला तर ते मला सांगणार नाही की तुम्ही दिलेल्या मादीला प्रॉब्लेम होते वगैरे. तर देतानाच त्यांना सांगायचं बाबा हे नारी सुवर्ण क्रॉस माडग्याळ आहे. आणि तसं त्या एक दादानी मला सांगितलं होतं ह्याचं 10 मेंढ्यांचं काय वार्षिक खर्च उत्पन्न वगैरे ह्या गोष्टी सांगा. तर मी उत्पन्नाच्या गोष्टी कधीच सांगत नाही. कारण काय होतं जर एखादी चूक झाली तर सगळा उत्पन्नाचा जो आपण आखलेला आलेख असतो तो सर्व गुंडाळला जातो, काही विषय होत नाही. आता माझ्याकडे सुद्धा ह्या माद्या ह्यांना म्हणजे चाऱ्याचं गणित बिघडलं, सगळं काही विस्कटलं ना सर्व कार्यक्रम. आता एखाद्यानं मला जर सांगितलं असं 15 ते 20 माद्यातनी तुम्हाला 30-40 पिल्लं मिळतील वगैरे, तर आता माझ्याकडे तशी पण परिस्थिती नाही ना. कारण माझं गणित बिघडल्यानंतर मी त्यांना दोष देणार. त्यापेक्षा कसं होतं तुम्ही जेवढी मेहनत कराल काटेकोरपणे पालन कराल ह्या सगळ्या गोष्टीचं तेवढं उत्पन्न तर आहेच, काय विषयच नसतो त्याचा. तुमची जेवढी मेहनत कडक तेवढी उत्पन्नही कडक येतं, काय विषय नसतो. फक्त काय होतं एखाद्यानं सांगितलं समजा 5 माद्यांचं एवढी पिल्लं एवढं पैसे ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण त्याच्यात जर माझं चाऱ्याचं नियोजन बिघडलं तरी तोट्यात जातं. समजा एखादा व्हायरल इन्फेक्शनचं जर मी काय पहिलं केलं नसेल आणि ते जर झालं तरी प्रॉब्लेम येतो. त्यातली पिल्लं दगवायला लागली तर माझी काय चूक असेल किंवा काय होईल त्याचंही मग तोट्यामध्ये असतं. मग आम्ही म्हणतो की नाही ते तसं होतच नसतं. मग त्यापेक्षा काय आहे मी कधीच आकडेवारी सांगत नाही किंवा मी एवढं पैसे होतील आणि तेवढं पैसे ह्या गोष्टी सांगत नाही. तर तुम्ही जेवढी मेहनत कराल किंवा तुम्ही जे काय कराल तेवढं पैसे होणार आहेत अशा पद्धतीनं मी नेहमी सांगत असतो. कारण पैशाच्या आमिषापोटीच काही लोक ह्याच्यात आलेत, मीही त्याचं आमिष पाहूनच आलो होतो ह्याच्यात. आणि जेव्हा प्रॅक्टिकलमध्ये इथं करायला गेलो तेव्हा मात्र समजलं की ही वस्तुस्थिती वेगळी आहे. इथं करताना एक होते
पाहिलेलं एक असतं, कारण ते जे सांगणारे असतात त्यांचं तेव्हा एवढं एक्सपर्ट असतात ते त्या विषयामध्ये, किंवा ते एकदम काटेकोरपणे करू शकतात. पण आपण जो काय असतो तो नवीन असतो, आणि नवीनमध्ये काय होतं, एखादी तरी चूक होतीच. म्हणजे माझ्याकडनं होऊ द्या, कोणाकडनं पण काही ना काहीतरी चूक होतात, आणि त्या चुका सुधारायला कमीत कमी 4-5 महिने लागतात एक चूक सुधारायला. मग ह्या सगळ्या गोष्टींचा जो जे काही कॅल्क्युलेशन काढलेलं असतं आपण, की एवढ्या मेंढ्या, एवढं पिल्लं, एवढा खर्च, एवढं सर्व, मग हे कुठंतरी गणित बिघडतं. आणि मग लोक म्हणतात नाही ते असं सांगणारं काय फायद्याचं नसतं. तर सांगणाऱ्याचं फायद्याचं नसतं, तर आपलं कुठंतरी चुकत असतं, किंवा आपला कुठंतरी अभ्यास कमी पडलेला असतो. त्यामुळे त्यांना सांगण्यापेक्षा आपणच त्याचं पहिल्यापासूनच केलं, बाबा पैसे पाहून न येता माझ्या मेहनतीवरती विश्वास ठेवून मी आलो, तर हे काय होत नाही. आणि तुम्ही जेवढी मेहनत कराल, तुम्ही जेवढं नियोजन चांगल्या पद्धतीने कराल, तुम्ही जेवढं काटेकोरपणे ह्यांचं पालन कराल, तेवढं उत्पन्न त्या पद्धतीनंच येणार आहे ना, विषयच काय नसतो. पण जर काय एखाद्यानं तक्ता बघितला आणि ह्याच्यात आला, तर ते तक्त्यासारखं होईल अशी शाश्वती नसते. कारण तक्त्यासारखं करायला तुम्हाला त्या पद्धतीचं तुमचा पण एक्सपिरियन्स पाहिजे ना. माझ्याकडे जर अनुभवच नसेल, ह्याला काय झालं आहे मला कळतच नसेल, तर मी त्या तक्त्याकडे पाहून ह्यांना होणार नाही ना. तर मला कळलं पाहिजे ह्याला ताप येतो आहे, हे आजारी होतं आहे, किंवा ह्याला पोट फुगलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल ज्या येतात त्या मला तरी समजल्या पाहिजेत ना. मी नुसता तक्ता पाहून जर आलो असेल तर त्या पद्धतीने होतच नाही ना. आणि तसं करण्याच्या नादामध्ये खूप सारे गोष्टी बिघडतात. आता समजा माझ्याकडं चाऱ्याचं प्रॉब्लेम आहे, माझ्याकडं समजा मुरघासच नसेल, आणि मी ह्यांना मुरघास घालून जर पिल्लं चांगल्या क्वालिटीची बनवत असेल, किंवा बनतात, आणि तसं मी जर सांगितलं का त्याला की नाही हे 3 महिन्यात एवढं किलोचं पिल्लं होतं, किंवा ह्या गोष्टी होत्या, आणि तुम्ही जर चाऱ्याचा कन्सेप्ट बदलला असाल, तुमचा चारा वेगळा असेल, तर ते त्या पद्धतीने रिझल्टच येणार नाही ना. मग सांगणारा दोषी असतो किंवा करणारा दोषी असतो, तर काय नाही, तर आपलं काहीतरी चुकत असतं, आणि त्यांनी केलेलं असतं ते त्यांच्या पद्धतीनं केलेलं असतं. मग तशा गोष्टी होतात. म्हणून मी तक्ता कधी सांगत नाही, किंवा ह्यातनं उत्पन्न येणारं किती आहे ते सांगू शकत नाही. तर तुम्ही जेवढा खर्च कराल ते तुमच्या हातात असतं. खर्च आणि वजाबाकी ही आपल्या हातात असते. ह्यांच्यावरती किती खर्च करायचा आणि ह्यांच्यावरती बचत किती करायची हे आपल्या हातात असतं. तुम्ही मक्याचा मुरघास केला आणि खुराक कमी केलं, तुती लावली, मेथी घास ठेवला, ह्यांना काही लागणारच नाही ना. म्हणजे जो काही खुराक लागणार आहे तो कमी लागणार आहे. मग अशा काही गोष्टी केल्या तर खर्च कमी होणार आहे. पण जर काय मी नेपियर वगैरे लावत असेल, किंवा दुसरं काही गवत लावत असेल, तर ह्यांना खुराक द्यावंच लागणार आहे, तेव्हा खर्च वाढणार आहे माझ्याकडं पण. मग ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तर मग जो काही तक्ता असतो त्या तक्त्याप्रमाणे चालायला तुम्हाला कमीत कमी सुरुवातीपासून 1-1.5 वर्ष करावं लागेल. 1-1.5 वर्षामध्ये तुम्हाला त्या तक्त्यातलं 60-70% माहिती पडते. तुम्ही आज बॅच आणले, ह्याच बॅचला माझा 100% रिझल्ट, तर तसं होत नाही किती एक्सपर्ट असलं तरी. कारण काय होतं, मेंढीचं एकतर आजारी पडत नाही, आणि पडली तर ती ICUतच असते. अशा पद्धतीनं मेंढीचा आजार असतो. तुमच्या शेळीचं सिम्टम तरी थोडी दाखवेल, पण ही सिम्टम वगैरे काय दाखवत नाही, ती डायरेक्टच ICUमध्येच असतं. म्हणजे आज चांगले आहे, संध्याकाळपर्यंत चांगले आहे, उद्या सकाळी बघाल तर ते आजारी आहे, आणि तुम्ही कवर करेपर्यंत त्याच्या खूप साऱ्या गोष्टी झालेल्या असतात. म्हणून पहिल्यापासूनच त्यांच्यावरती ते सर्व सोल्युशन ठेवायचं, बाबा नाही हे झालं तर मला असं करता आलं पाहिजे. आणि मग त्या गोष्टी जर जमल्या तुम्हाला, तर जो काही तक्ता असतो त्या तक्त्याप्रमाणे तुमचं पण मेंढीपालन होईल.